तर कोट्टायम डिस्ट्रिक्ट मधून तुम्ही 37 वर्षांपूर्वी औरंगाबादेमध्ये कसे आलात? कोटयम माझे जन्मगाव आहे. हं, कोटयमपासून 200 किलोमीटरवरती माझे वडिलांचं गाव. बरं जन्म झाले कोटयममध्ये, पण बरं मी वाढले ते केरळमधले निलंबूर म्हणून मलप्पुरम जिल्ह्यामध्ये. बरं अतिशय मागासलेलं गाव, म्हणजे मराठवाड्यातले एखादा पिसाडीचे गाव. बरं तिथून 1976 इथे आलो मी 1976 मध्ये तुम्ही इथे आलात कसे? नोकरी करण्यासाठी. किती वर्षाचे होतात त्यावेळी? 19 वर्षाचे. 19 वर्षाचे होतात. आणि किती शिक्षण झालं होतं? डिप्लोमा केलं होतं सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. आणि मग तिथून औरंगाबादमध्ये कसे आलात? माझे मोठे भाऊ इथे सरकारी नोकरीमध्ये होतं, त्यांच्यासोबत आलो मी. त्यांच्या सोबत तुम्ही औरंगाबादेत आलात. होय. तेव्हा काही विचार केला होतात की औरंगाबादमध्ये यायचंय, इथं सेटल व्हायचंय, का फक्त भावाबरोबर आलात? नाही, नोकरी करण्यासाठी आलो होतो, पण इथं सेटल व्हायचं का काय हे त्यावेळेला काही माहीत नव्हतं. पहिला दिवस आठवतोय हो औरंगाबाद? आहे ना. कसा होता? औरंगाबादमध्ये नाही, आष्टी म्हणून गाव आहे बीड जिल्ह्यामध्ये, बरं. तिथं आलो होतो मी बरं. 76 फेब्रुवारी 21 तारीखला. 21 फेब्रुवारी 1976 ला आष्टी या बीड जिल्ह्यातल्या गावामध्ये तुम्ही तुमच्या मोठ्या भावाबरोबर आलात. बरोबर आलो. आणि तिथं तुम्हाला नोकरी मिळाली? नाही, मग 7-8 महिना असंच फिरलो त्यांच्यासोबत. 7-8 महिने त्यांच्यासोबत फिरलात. आणि ते काय काम? भाषा शिकवण्यासाठी. भाषा शिकण्यासाठी. भाषा येत नव्हती. भाषा येत नव्हती म्हणून भाषा शिकण्यासाठी हो. तुम्ही तुमच्या भावाबरोबर फिरलात. हो. भाऊ काय काम करत होते? सिव्हिल इंजिनियर डिपार्टमेंटमध्ये होतो, इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये. मग त्या काळामध्ये भाषा शिकताना काही गमतीदार अनुभव आले का हो? आहे ते मुलांच्या सोबत, कॉलेजमधले मुलांच्या सोबत फिरायचे. हा, चेस खेळत होतो मी. चेस खेळत होतात. हा. आणि संध्याकाळी झालं की ते चेस बोर्ड घेऊन फिरायचे. हा. जिथे जिथे मित्र आहेत त्यांच्याकडे बसायचे 2-3 तास, मग त्यांच्याशी बोलणं करायचे. बरं. आणि चेस खेळता खेळता तुम्ही भाषा पण हो, शिकलात? भाषा शिकले. पण मराठी? मराठी शिकले नाही मी, अगोदर हिंदी शिकले. पहिल्यांदा हिंदी शिकलात, कारण हिंदी येत नव्हती. नाही, मग हिंदी हिंदी मला वाचता येत होतं पण बोलता येत नव्हतं. आणि मराठी? मराठी वाचता येतं पण येत नव्हतं. आता येतोय मला. आता तुम्हाला हा, मराठी मराठी वाचता, लिहिता येतं, लिहिता पण येतं, हो. बोलता पण येतं. ड्राफ्टिंग मराठीमध्ये करतात. वा, म्हणजे हिंदी शिकलात तुम्ही, मराठी शिकलात त्या काळामध्ये. हा. मग तुम्ही नोकरी केलीत का व्यवसायाकडे गेलात? नाही, सुरुवात व्यवसायापासूनच सुरू झाले. हा. आणि आष्टीमध्ये एक वेलतुरी म्हणून अतिशय दुर्गम गाव आहे, 40-45 किलोमीटर आष्टी तालुक्यापासून. तिथे सुरुवात केली. आष्टी तालुक्यामध्ये एक गाव आहे तिकडे. आणि कुठल्या व्यवसायाला? वेलतुरी म्हणून MI टँक एक इरिगेशनचं प्रोजेक्ट होतं, हा. त्यामधले एक पार्ट मला दिले. हा, 1 लाख रुपयाचं काम सुरुवातीला सुरुवात केले. इरिगेशनचं काम 1 लाख रुपयाचं तुम्हाला मिळालं. म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट मिळालं तुम्हाला. कॉन्ट्रॅक्ट मिळाले. ते तुमच्या व्यवसायाची सुरुवात. सुरुवात दोन झाली. आणि हे काम तुम्हाला कोणी दिलं? ते भावस्कर म्हणून एक डेप्युटी इंजिनियर होते, बरं. ते औरंगाबादचेच होते, आणि त्यांच्यामुळेच मी औरंगाबादला नंतर आलो. म्हणजे एक काम तुम्ही केलं आणि मग औरंगाबादला किती साली आलात? 78 मध्ये. बरं. म्हणजे 2 वर्षानं 2 वर्षानंतर तुम्ही औरंगाबादला आलात आणि इथून तुम्ही तुमच्या उद्योगाला सुरुवात केली. सुरुवात केली. पहिल्यांदा तुम्ही तुमच्या व्यवसायातलं काम करत होतात, हा, व्यवसायच करत होतो. म्हणजे इंजिनिअरिंगचं आणि इंजिनिअरिंगचं. कॉन्ट्रॅक्टचं हे सगळं. शेतीकडे कसे वळलात? अगोदरपासून शेतीच करायचे, आई वडील शेती करायचे त्यांच्यासोबतच. ती 5वीत पासून मी शेतीमध्ये आहे. बरं. म्हणजे आई वडील काम करत होतं, त्यांच्यासोबत जायचे आणि पाहायचे शेती कसं करतात ते. हा, पारंपरिकरित्या ते जे करत म्हणजे होतं केरळमध्ये तुम्ही आई वडिलांच्या सोबत शेतीमध्ये जात होता. शेतीमध्ये करतो. तेव्हा शेती करायची आहे तुमच्या डोक्यात? शेती केरळचं असं आहे, शेती आणि घर वेगळं वेगळं नसतं. गाव असं नाहीये, हा, शेती- शेतीमध्येच घर आहे. शेती आणि घर हे वेगळं 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 नाहीये, नाही. शेतीमध्येच घर घर आहे. आहे. असं अशा वातावरणात तुम्ही वाढला हो, होता. असं आहे. मग इथे आल्यावरती तुम्ही या इंजिनिअरिंगच्या व्यवसायात पडलात. मग शेतीसाठी पहिलं शेत कधी घेतलं? ते 81 मध्ये. 81 मध्ये. हा. आणि त्या शेतावरती काय बागायत, काय लावलं तुम्ही, कसलं पीक घेतलं? शेतीमध्ये अगोदर ते पारंपरिक कापूस लावले, ऊस लावले. इथे औरंगाबादच्या जवळ आहे एक हा. 15-14 एकर जमीन आहे, त्याच्यामध्ये सुरुवात केली. ओहर म्हणून गाव आहे औरंगाबादच्या जवळ ओहळ म्हणून गाव आहे. बरं. तिथं तुम्ही हे शेत घेतलं? आहे, अजूनही आहे. अजूनही ते शेत आहे. आहे. आणि मग तुम्ही शेती शिकायला कधी लागलात? 99 पासून. 99 पासून. काय झालं आणि तुम्ही शेती शिकायला लागला? त्या अगोदर मी म्हणते ते एक कन्स्ट्रक्शनच्या कामानिमित्त ते घनसांगी म्हणून मांदळा म्हणून गाव आहे, एक आतमध्ये 4 किलोमीटर रोडपासून आतमध्ये. हा. ते काम तिकडे करत होतो आम्ही. हा. मग ते गावातल्या लोकांच्या बरोबर संबंध जुळवून यायचे.
तसं ते शेती घ्यायचे म्हणून घेतलेले नाही, एका माणसाला कर्जेतून मुक्त करण्यासाठी मी ते जमीन घेतलेले. आणि मग तुमच्या शेतीच्या अभ्यासाला सुरुवात झाली. शेती सुरुवातीला एक 45 एकर जमीन घेतली. बरं. मग ते करायचे असलं तर काही करायचं असलं व्यवस्थित करायचे. बरोबर. मग ते कपोळे म्हणून एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हा. कपोळे ए कपोळे त्यांनी सांगितले की शेती सुद्धा इंजिनिअरिंग पद्धतीने करावा शेती सुद्धा इंजिनिअरिंगच्या पद्धतीने करावी. हा. आणि टेक्निक सगळं जे काही Technique सगळं असेल lead करावं. करावं. मग मला इंटरेस्ट आले त्याच्यामध्ये. बरं. अगोदर असं मनात आलं होतं की ते ऊस लावून टाकावं, त्याच्यामध्ये पाणी भरपूर असायचे टाकू. पण नंतर लक्षात आले हे ऊसाचे प्रत्येक वर्षी ते कापणी झाल्यानंतर शेत खाली राहायचे, त्याच्यामध्ये काही नसतं. पण झाडं लावले की ते कायमस्वरूपी राहतात, वर्षानुवर्ष वाढत राहतात. म्हणून ते मग सगळीकडे फिरलो मी, पूर्ण भारत फिरलो मी हे शेती पाहून. पूर्ण भारत तुम्ही फिरलात शेती शिकण्यासाठी. हो. बरं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय मिळालं? मग त्याच्यानंतर ते टेक्निक काय काय ते एक्सपर्ट लोकांना भेटलो. मग वॉटर मॅनेजमेंटमधली एक्सपर्ट. वॉटर मॅनेजमेंट. हां. मग ते वाल्मी म्हणून प्रस्थान आहे इथे, वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट. बरोबर. इथे होलसामरे म्हणून प्रोफेसर आहे, त्यांना भेटलो मी. हा. त्यांनी डिझाईन करून द्यायला तयार झाले, पण ते डिझाईनप्रमाणेच पूर्ण लागवड केले पाहिजे आणि ते पाणीचा वापरसुद्धा ते जसं सांगतील तसंच करावं असं त्यांचं म्हणणं. बरं. पण ते पूर्णपणे मी काटेकोरपणे करायचे. बरं. त्याच्यानंतर झाडं वाढत गेले. मग त्याच्यामधले जे पद्धत आहे इस्रायल टेक्निकने, हा. हा. मग लोकांना इंटरेस्ट लागले, ते टेक्निकल लोकांना, ते लोक यायचे माझ्याकडे ते पाहण्यासाठी. आणि मग आता किती मग वेगवेगळ्या तऱ्हेची पिकं घ्यायला लागला? ओ आहे ते कुठली पिकं आता तुम्ही? आंबे आहे, आवळा आहे, मोसंबी, चिकू. म्हणजे फळांच्या फळांच्या शेतीकडे तुम्ही शेती. वळलात. बरं. आणि होता होता तुम्ही त्याच्यातून एक फार्म तयार केलात ना, त्याचं नाव माधवी ॲग्रो. हो, माधवी ॲग्रो प्रोडक्ट्स. आणि हा फार्म आता त्या 45 एकरावरती आहे? नाही, 200 एकरवर आहे. 200 एकरावर. हो. याच्यामध्ये तुम्ही कसली कसली लागवड करता? एक 100 एकर आंबे आहे त्याच्यामध्ये, 50 ते 55 एकर मोसंबी आहे. 50 ते 55 एकर मोसंबी आहे. हा. आणि 15 ते 20 एकर चिक्कू आहे. ओके. आणि हे आणि जे आवळा आहे एक 25 एकर. आणि ही सगळी मराठवाड्यामध्ये असं म्हणतात की फळांना काही म्हणजे फळांची जागा नाहीये मराठवाडा ही. मराठवाडा ही फळांची जागा आहे. मराठवाडा हीच फळांची जागा आहे. बरं. असं तुम्ही आता सिद्ध करून दाखवलेलं आहे की आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा फळं आहेत. तुम्ही इरिगेशन प्रोजेक्ट वरती खूप काम केलंय. हो, केले. आणि आपण सगळेजण म्हणतो की मराठवाडा ही जी भूमी आहे की इथे दुष्काळी भाग आहे, पाऊस खूप कमी पडतो. तर ह्या सगळ्याच्या मध्ये हे वॉटर मॅनेजमेंट म्हणजे जल नियोजन तुम्ही कसं केलंय? 200 एकर जमीनमधून एक थेंब सुद्धा पाणी बाहेर जाऊन द्यायचे नाही. 200 एकरामधून एक थेंब सुद्धा पाणी बाहेर जाऊ दिलेलं नाही. नाही. हा. आणि पावसाळ्याच्या दिवशी खालच्या धरणामधून पाणी पंपिंग करायचे, ते पंप करून शेतामध्ये सोडून द्यायचे. बरं. आणि जमिनीचे पोत भरून घ्यायचे. सगळ्यात मोठे रिझर्वर म्हणजे अर्थ आहे. माती जेवढं पाणी सांभाळून ठेवू शकतं ते कुठलेही टँक एवढं सांभाळू शकत नाही. सगळ्यात मोठा रिझर्वायर निसर्गातली माती माती आहे. आहे. तेव्हा मातीमध्ये जिरून द्यायचे पाणी. मातीमध्ये पाणी जिरवून ठेवायचं. हा. आणि 200 एकरमधून वरच्या बाजूला पाणी सोडायचे, पूर्ण जमीन भरून घ्यायचे. 4 महिने पावसाच्या पाणीवर शेती चालते. आणि ते 4 मधले पंपिंग केलेलं पाणी जमीनमध्ये जिरून ठेवायचे आणि उन्हाळ्यामध्ये ते विहिरी भरून ठेवतात. नारळ पण करतात तुमच्या? हो, आहे. पण असं म्हणतात ना की नारळ हा एक किनारपट्टीच्या जवळ होतो. असं काही नाही आहे, पण तेवढं येत नाही, पण कमी प्रमाणात येतात. पण येतात. हा, येतात. म्हणजे मराठवाड्यामध्ये अगदी या मध्य भारतामध्ये सुद्धा नारळ येऊ शकतात. हा, येऊ शकतात ना. तुमच्या शेतीमध्ये असं वेगळं काय आहे हे महाराष्ट्रातल्या इतर शेतकऱ्यांनी शिकण्यासारखं? तुम्ही त्यांना काय सांगता? शेती म्हणजे नुकसानीचे असा लोकांचे सर्वसाधारण समज आहे. अगदी बरोबर. ते बदलून टाकावा असं मला वाटतं. आणि हा तुम्ही कसा बदलता, काय सांगता तुम्ही त्यांना? आणि शेती काय करावा, जमीन पाहूनच शेती करायला पाहिजे. जमीन बघून शेती करायला पाहिजे. लोक काय करतात, शेतकरी बाजूला शेतीमध्ये काय शेजाऱ्यांच्या शेतीमध्ये तेच लागवड करतात, ते चुकीचे आहे. बरं. आपल्याला काय पाहिजे त्यापेक्षा जमिनीला काय पाहिजे हवा
आपल्याला काय पाहिजे ह्याचा विचार करण्यापेक्षा जमिनीला काय काय पाहिजे पाहिजे? ह्याचा विचार करावा. पाणी जेवढं आहे हा ते पाणीचे हिशोब पाहून हा शेती क्रॉप निवडावा, आणि पाण्याची परिस्थिती पाहून पीक निवडावं. पीक निवडावा. ओके, कमी पाणी असलं तर 12 महिने पीक घ्यायचं नाही. बरं, कमी पाणी असेल तर किती महिने पीक घ्यायचं ते ठरवायचं. नैसर्गाच्या प्रमाणे तसं असं झाडं, प्रत्येक झाडाला वेगळं वेगळं रिक्वायरमेंट आहे. बरोबर. ऊस लागवड करायची असेल तर 1 एकरमध्ये पीक 40 टन पीक काढण्यासाठी साधारण 3 कोटी लिटर पाणी लागतात. बरोबर बरोबर. 1 एकर मध्ये 40 टन ऊस काढायचा असेल टन ऊस काढण्यासाठी 3 कोटी लिटर कोटी लिटर पाणी लागतं. पाणी लागतंय. बरं आणि हे सर्वसाधारण लोकांना माहीत नाही. बरं. आणि 3 कोटी लिटरला अर्धा पैसे धरलं तर 1.5 लाख रुपयाचं पाणी 1.5 लाख रुपयाचं पाणी झालं. पाणी द्यायचे. आणि त्यांचे वर्षभराची मेहनत आणि मेहनत. आणि नंतर मिळते 40 टनाला 40,000 रुपये. म्हणजे मग ऊस लावणं हे बिलकुल नाही. सर्व दृष्टीने कसं नाही, ऊस लावा पण ते फ्लो इरिगेशन मध्ये फ्री मध्ये पाणी मिळत असेल तरच म्हणजे पाण्याकडे बघून पीक निवडावं. निवडायला हा, पाहिजे. म्हणजे आपल्याला काय हवं त्या हट्टाने नाही. पीक कधी घेऊ नये. नाही. मला वाटतं हे किती महत्वाचं आहे की मातीकडे बघून, पाण्याकडे बघून तुम्ही पीक निवडा. हा, ते पाणी कुठलं पीक तगवू शकेल, फुलवू शकेल, ती माती कुठल्या पिकाला धरू शकेल ते निवडणं महत्वाचं आहे. हे तुम्ही या सगळ्या शेतकऱ्यांना सांगता. आणि जेव्हा तुम्ही त्यांना फिरवत असाल तुमच्या बागेमध्ये तेव्हा खूप सारे प्रश्न विचारत असतील. विचारतात ना लोक, वेगळे प्रश्न विचारतात. जसं मला समजतं त्याच्यामधले ते मी त्यांना दाखवतो. आणि मला जे नॉलेज मिळते आणि ते टेक्निकल लोक आहे, सायंटिस्ट आहे, पूर्ण भारतातले सायंटिस्ट येतात. अच्छा, जसे 1 वर्ष शेतकरी येतात तसे सायंटिस्ट पण येतात. पण मला सांगा, ते शास्त्रज्ञांच्याकडे डिग्री असते, आहे ना. ते कुठे कुठे शिकलेले असतात, आणि तुमच्याकडे तर शेतीमधली कुठलीच डिग्री नाही. नाही. मग ऐकतात का तुमचं? माझ्याकडे जी डिग्री आहे प्रत्यक्षात काम करून जेवढं नॉलेज मिळालेलं आहे वा. आणि सायंटिस्टकडे पुस्तकमध्ये वाचलेले, हे दोन्हीमध्ये फार फरक आहे. आणि ते पुस्तक वाचलेले ते पीक सुद्धा काही सायंटिस्टना पीक पाहून ते सुद्धा समजत नाही हे कसलं पीक आहे. बरं असंही सायंटिस्ट आहे. बरं. वेगळ्या राज्यातून येतात, फक्त महाराष्ट्रातून नाही. आणि मागच्या वर्षी 40 सायंटिस्ट आलं होतं 20 जिल्हा स्टेटमधून. हा, मग ते लोकांकडनं आम्ही नॉलेज संपादन करून घ्यायचे, म्हणजे ह्या त्यांच्याकडून सगळ्यांना शिकायचे. तुम्ही सांगतात. तुम्हाला ह्या कृषी क्षेत्रातल्या तुमच्या कामाबद्दल 2 पारितोषिकं मिळालीत ना? हो. पहिलं कुठलं? उद्यान पंडित 2010 मध्ये वसंतराव नायक फलोत्पादन पुरस्कार. हे जेव्हा पुरस्कार तुम्हाला मिळाले, त्याच्या मागे काही स्टोरी असेल ना, की तुम्हाला हे उद्यान पंडित हा कसा काय किताब मिळाला? शेतीमध्ये पाहून लोकांना असं वाटतं की असं दुसरे कुठेही भाग नसावा, मला असं अजूनही वाटतंय. आणि 2007 मध्ये अजून एक अवॉर्ड मिळालेले, नॅशनल अवॉर्ड माझ्या मिसेसच्या नावाने, वॉटर अँड लँड मॅनेजमेंटचे इनसीडचे अवॉर्ड. पूर्ण भारतातून एक व्यक्तीला निवडतात, ते आम्हाला मिळालेले. सूक्ष्म सिंचाई पुरस्कार 2007. तुम्हाला तुमच्या पत्नी सुद्धा मदत करतात ह्या ते पत्नीच्या नावाने ते अवॉर्ड आहे. पत्नीच्या नावाने ते ते पत्नीच्या नावाने नाही, पत्नीला ते अवॉर्ड मिळाले. अवॉर्ड मिळालं, पण त्या तुम्हाला मदत करतात करतात ना, तुमच्या व्यवसायामध्ये. करतात. त्यांचं शिक्षण किती बरं झालं? ते B.Com केलेले. B.Com केलेलं आहे. आणि त्यांची आणि तुमची गाठ कधी पडली? 1980 मध्ये. तेव्हा तुम्ही इकडेच होतात. हो. आणि त्यांचा जिल्हा कुठला? ते कोट्याम जिल्ह्याचे. कोट्टायम जिल्ह्यातले. आणि मग त्या लग्न झाल्यानंतर कोट्टायम वरनं औरंगाबादला आल्या. हो. हा, त्यांना माहिती होतं ना अर्थातच की तुम्ही इकडे येणार. आहे ना. मग त्यांनी निर्णय घेतला की तुमच्या बरोबर केरळ सोडून इकडे येण्याचा महाराष्ट्रात. त्यांनी निर्णय नाही घेतला, आम्ही दोघं मिळून निर्णय घेतला इथं राहायचं. त्यांनी नाही घेतला, दोघांनी मिळून घेतला. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. आपला आजचा जो थीम आहे ना आपल्या ह्या करिअर कॉन्फरन्सचा, की तो असा आहे की पॅशन आणि पेशन्स. म्हणजे तुम्ही जे करताय त्याच्यामध्ये तुम्हाला खूप इंटरेस्ट पाहिजे, ध्यास पाहिजे, आणि तुम्हाला धीर पण पाहिजे. म्हणजे आज पेरलं आणि उद्या उगवलं असं होत नाही. तर तुमचा जो ध्यास आहे, म्हणजे तुम्हाला लोक म्हणत असतील ना की बाबा सिव्हिल इंजिनियर आहेस, कॉन्ट्रॅक्टरचा बिझनेस होता, कशाला गेला या शेतीमध्ये, त्याला तुम्ही काय उत्तर देता? व्यवसायानं पैसा कॉन्ट्रॅक्टर बिझनेसमध्ये तेवढा मिळतं ते शेतीमध्ये नक्कीच मिळणार नाही. पण ते जे हिरवा दिसते ते कॉन्ट्रॅक्टशिपमध्ये दिसणार नाही. आणि हा म्हणून तुमचा ध्यास आहे. आणि धीराबद्दल, पेशन्स बद्दल काय म्हणाल? वाट पाहायचे, आपल्या वेळ येऊस तर वाट पाहायची.
आपले वेळ येऊस्तर वाट पाहायची. बरोबर. घाई केल्याने काही होणार नाही. घाई करून काही होणार नाही होणार. हा, वेळ आल्याशिवाय होत नाही. वाट बघायला लागते. वाट बघावं लागतं. म्हणजे आम्हाला एवढे हे सगळे पिकलेले मोठे मोठे आंबे दिसले, फळं दिसली, पण ह्याच्या मागे तपश्चर्या आहे ना. आहे खूप. 99 साली चालू केलं तेव्हा 2013 साली 14 वर्षांनी हे सगळं दिसलं. दिसतं. ही तपश्चर्या जेव्हा तुम्ही करत असता तेव्हा निराश व्हायला नाही का होत? निराश नाही होणार, अजिबात नाही. आजपर्यंत नाही. नाही, निराशा नाही. अरे असं काय तुम्ही जेव्हा अडचण येते तेव्हा स्वतःला काय सांगता? जे काय हे आम्ही आमचे प्रयत्नातून उभे केलेले. काही नुकसान झालं तरी ते आम्ही सहन करू शकतात. फायदेमधून नुकसान आहे. मूळ त्याच्यामध्ये काहीच नव्हतं, मग नुकसानाचे प्रश्नच येत नाही. जेव्हा मूळ काहीच नव्हतं तेव्हा नुकसान कशाचं होणार होतं तेव्हा बरोबर, तो सगळाच फायदा असं तुम्ही स्वतःला सांगता. इकडे सगळी विद्यार्थी बसलेत, पालक बसलेत. बघा, सकाळपासून आपण IT क्षेत्राबद्दल बोललो, त्याच्यानंतर आपण फ्लाइंग करिअर बद्दल बोललो, आणि आता आपण जे बोलतोय ते ह्या मातीतल्या इकडच्या व्यवसायाबद्दल बोलतोय. तेव्हा बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना असं वाटतं की शेतीमध्ये काय ठेवलंय, शेतीपेक्षा मी बाहेर जाऊन नोकरी करेन, दुसरं काही शिकेन. या सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल, एक शेतकरी म्हणून, ज्याचे हात या मातीमध्ये मळले आहेत, असा एक शेतकरी म्हणून? ते विद्यार्थ्यांना सांगण्यापेक्षा मी माझ्या मुलाला सांगेल शेतीच करावा. तुम्ही तुमच्या मुलाला सांगितलं की शेतीच कर. शेतीच करावा. वा. आणि शेती फक्त करणं नुसतं काहीतरी करायचं म्हणून करायचं नाही. काय लावायचे, पिकाबद्दल शिकलं पाहिजे, त्याच्या येणाऱ्या रोगाबद्दल शिकलं पाहिजे, आणि वेळाचे महत्त्व ठेवायला पाहिजे. आजचे काम आजच केलं पाहिजे. उद्या केलं तर औषध मारायचे, आजच ते मारलं गेलं पाहिजे. उद्या केलं तर किडा 100% वाढणार. बरोबर. किती मग छान ते सांगितलं की control मध्ये आजचं होत काम नाही. आजच केलं पाहिजे. औषध मारायचं असेल तर तो जो किडा आहे तो काही तुमच्यासाठी थांबणार नाहीये. नाही थांबणार. हा. वा. आणि ते पिकामध्ये एवढं नुकसान करतोय एका वर्षानं. आज शिकले नसतं तर मुलं काय करतं, उद्या शिकू, उद्याच्या परवा शिकू, मग ते वाढत चालतं. मग 7-8 दिवस गेले की नंतर जाऊ द्या, आता आपल्याकडनं काही होणार नाही, असं त्यांच्या मनात भावना येतात. बरोबर. त्यामुळे मी तसं अजिबात करत नव्हतं. आजचं काम आजच संपवायचं. आजचं काम आजच संपायचं. संपवायचं. मला सांगा, केरळ बरोबरचं तुमचं नातं तुम्ही अजूनही कसं ठेवलंय? प्रत्येक महिन्याला 8 दिवस केरळमध्ये असतात मी. प्रत्येक महिन्याला 8 दिवस तुम्ही केरळमध्ये असतात. तिथे तुमचा प्रकल्प काय सुरू आहे? शेती. शेती. तिकडे कुठे शेती आहे? तिकडे भरपूर शेती आहे माझे. हा. पहिलेपासून शेतीमध्ये काम करायचं, ते अजूनही सांभाळून ठेवलेले. बर. त्याच्यामध्ये आम्ही काही भर दिले, अजून जास्त काही वाढवले. बरं. म्हणजे आता तुम्ही शेती तिकडेही करता, इकडे इकडेही करता. करतात. तिकडे त्या शेतीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं प्रशिक्षण करता केरळमध्ये? अजून प्रशिक्षण दिलेलं नाही, मी शिकतोय अजून तिथे कसं तिथे करायचं. तुम्ही अजून शिकताय, इथे तुम्ही शिकवताय, तिथे शिकताय. हा. आणि तिकडे कुठली पिकं घेता? किती एकर शेती आहे केरळमध्ये? सांगावं का? हा. 150 एकर आहे. 150 एकर हो. शेती आहे. बरं. आणि तिथं कुठली पिकं तुम्ही घेता? रबर प्लांटेशन आहे. रबर प्लांटेशन आहे. बरं. ते महाराष्ट्रामध्ये रबर येऊ शकतोय. मी ते ॲग्रिकल्चरचे मिनिस्टरला सुद्धा बोललो होते. रत्नागिरी ते कोकण एरियामध्ये जिथे 100 इंचपेक्षा जास्त पाऊस पडतात तिकडे रबरचे प्लांटेशन होऊ शकतात. बरं. आणि ते इरिगेशनचे आणि ॲग्रिकल्चरचे हे लोकांना मी दाखवले, असं असं करू शकतात. बरं. आणि मिनिमम 100 इंच पाऊस पडायला पाहिजे. म्हणजे केरळमध्ये तुम्ही जे रबर प्लांटेशन केलंय त्यातलं जे ज्ञान आहे ते तुम्ही आता महाराष्ट्र सरकारला सांगताय की कोकणामध्ये तुम्ही रबराची लागवड करून पहा. नाही, करू शकतात ना. 100% येणार. 100% येणार. येणार. हे माझा व्यवसाय चालू ठेवून मी शेती करतोय. हा, ही गोष्ट महत्वाची आहे. तुम्ही इंजिनिअरिंगचा व्यवसाय बंद नाही केलेला. नाही, अजूनही चालू आहे. तो इंजिनिअरिंगचा व्यवसायही चालू आहे, हा 200 एकराचा फार्मही चालू आहे, आणि केरळमधली शेती सुद्धा चालू आहे. मग तुम्ही आज इंजिनियर आहात का शेतकरी? लोक मला शेतकरी म्हणून जास्त ओळखते. लोक तुम्हाला शेतकरी म्हणून ओळखतात. नक्कीच. आणि तुम्हाला काय म्हणून ओळखायला आवडेल जास्त? शेतकरी म्हणूनच. शेतकरी म्हणूनच ओळखायला आवडेल. म्हणजे आज तुम्ही जास्त शेतकरी आणि कमी इंजिनियर आहात. असं इंजिनियर आहात, पण कन्स्ट्रक्शन बिझनेस जास्त आहे माझे. तरी सुद्धा ते शेतीमध्ये जेवढा मजा यायची ते कन्स्ट्रक्शनमध्ये नाही. शेतीमध्ये कामामध्ये मजा येतात मला, पैसेही जास्त मिळतो, पण शेती पाहून जेवढा आनंद होतोय तेवढा होत नाही. शेती पाहून जेवढा आनंद होतो तो त्या क्षेत्रामध्ये होत नाही.
मला सांगा, महाराष्ट्राने तुम्हाला दिलेल्या 3 गोष्टी. सगळे दिले मला 3 गोष्टी, काय सगळे मला महाराष्ट्राने दिलेले. सगळे जण जेव्हा शेतकरी तुमच्या या फार्म मध्ये येत असतील ना, ते तुम्हाला विचारत असतील ना की तुम्ही मराठी इतकं चांगलं कसं बोलता, इथे कसे आलात, असे विचारतात का हो? विचारतात ना. ते मराठी माणसांच्या सोबत राहूनच मराठी शिकलो मी. बरोबर. आणि इथं आल्यापासून मला जे कोणी मदत केली ते सगळं महाराष्ट्रानेच होतं. बरं काही लोकांनी मला त्यांच्यासोबत राहून दिले. बरं. काही नसताना काही फक्त मित्र आहे, अजूनही आहे आणि तसलं मित्र आहे. ही सगळी मदत तुम्हाला इकडच्या मराठी माणसांनी केली. हो. ही किती छान गोष्ट आहे. मी आता ह्यांना एक छानपैकी रॅपिड फायर देणार आहे बरं का. ही रॅपिड फायर आहे, त्यांना मी चूज करायला सांगणार आहे. पहिला प्रश्न, अप्पम की पुरणपोळी? अप्पम. ओके. रसम की आमटी? ते रसम. रसम. जीन्स की लुंगी? पॅन्स. पॅन्ट. ओणम की गणेश चतुर्थी? दिवाळी. आता वाक्य पूर्ण करा. मी जर इंजिनियर झालो नसतो तर मी शेतकरीच झालं असतं. शेतकरी तरी झालो असतो. माझ्या मते मराठीतलं सगळ्यात महत्वाचं वाक्य म्हणजे? गणपती बाप्पा मोरया. माझ्या मते मल्याळम मधलं सगळ्यात महत्वाचं वाक्य म्हणजे? मल्याळममध्ये सांगू किंवा मराठीमध्ये ते शब्द सांगतो मी. आधी मल्याळम मध्ये सांगा, मग मराठीत सांगा. मक्कळ कंडूम मांबू गंडूम अधिक नगळीकिरण. अर्थ काय? मुलांना पाहून आणि आंब्याचे मोहर पाहून जास्त उडी मारू नका. मुलांना पाहून आणि आंब्याचा मोहर पाहून जास्त उबळून उड्या मारू नका. नका, ते दोन्ही धोका देऊ शकते. मी जेव्हा थकतो तेव्हा वेन आय फील टायर्ड, आराम करतो. आराम करतो. आता त्यांच्या महत्वाच्या आवडीनिवडी विचारूया. माझ्या जीवनातला सगळ्यात महत्वाचा दिवस म्हणजे? इथे जे महाराष्ट्रामध्ये पहिले दिवस आले, मी इथे पोहोचलो त्या दिवस माझे जीवनातले ज्या पहिले दिवस. दिवशी मी महाराष्ट्रात पोहोचलो तो माझ्या जीवनातला सगळ्यात महत्वाचा दिवस. मला माझं आवडतं पुस्तक रामायण वाचते. माझ्या जीवनातली 3 उद्दिष्ट, 3 गोल्स इन माय लाईफ. मुलांचं लग्न 1, मुलाचं लग्न 1, मुला मुलींचं दुसरं. आतापर्यंत मी 85,000 झाडं लावले. 45,000 झाडं तुम्ही? नाही, 85,000 झाडं लावले मी. 85,000 लावले. आता हे 1 लाखापर्यंत 1 घेऊन जा लाख झाडं लावायची आहेत. पूर्ण. वा. आणि तिसरा? हे जे उद्योग आहे शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कसं उत्पन्न मिळू शकेल, कमी पाणीमध्ये वॉटर मॅनेजमेंट, ते लोकांपर्यंत पोहोचवणे. शेतकऱ्यांपर्यंत शेतकी विषयक ज्ञान पोहोचवणं हे तुमचं तिसरं गुण. किती छान आहे, फार छान. हा. माझं आवडतं गाणं? सगळं गाणं आवडतोय मला. प्रत्येक कुठलंही असं स्पेशलिस्ट नाही. सगळं गाणं आवडतं. सगळं मराठी गाणं गाणी पण आवडतात? हो, आवडतं. मराठी पण एक आवडतं मराठी गाणं सांगा बघूया. मला सांगता येणार नाही असं. सांगता नाही येणार? हिंदी? मला गाणं सांगता येणार नाही, गाणं पण नाही. मी गाणं ऐकतोय. पण गाणं ऐकताय पण सांगता येणार नाही. हा, कारण सगळीच गाणी आवडतात. मला वाटतं तुम्हाला एक गाणं सगळ्यात चांगलं येतं, आणि ते कुठलं माहितीये का? मातीचं आणि पाण्याचं गाणं. हा, कारण मातीचं आणि पाण्याचं गाणं येणं हे शेतकऱ्याचं सगळ्यात आवडतं गाणं. त्यामुळे तुम्ही मगाशी जे सांगितलं ना की आपण लावलेलं पीक जेव्हा समोर येतं तेव्हा तो बघताना जो आनंद आपल्याला होतो तो खरा आनंद. खरा आनंद. आणि हे तुम्ही जे सांगितलं ते अगदी आम्हा सर्वांना भेटलं की तुम्ही शेतीकडे एक व्यवसाय म्हणून पाहतच नाही आहात, तर हे शेतीच्याकडे पाहतायत एक निर्मिती म्हणून. तुमच्या एक लक्षात येईल की ते मगासपासून म्हणतायत मी पहिला शेतकरी आहे, मग मी इंजिनियर आहे. कारण त्यांना निर्मितीचं सुख जे मिळतंय ना ते शेतीतून मिळतंय. इंजिनिअरिंग हा त्यांचा व्यवसाय आहे, पण शेती ही त्यांची निर्मिती आहे. तेव्हा एका बाजूला व्यवसाय आहे, दुसऱ्या बाजूला निर्मिती आहे. व्यवसाय हा निश्चितपणे आपल्याला जगवेल,
पण निर्मितीचं क्षेत्र आपल्याला जगण्याचं प्रयोजन काय हे सांगेल. आणि आपल्याला असं दिसेल की ह्यांच्या आयुष्याला इंजिनिअरिंगने जगवलं, पण शेतीने ह्यांच्या आयुष्याला प्रयोजन दिलं. आणि जेव्हा हा माणूस इथं आला, तुम्हाला आता गाणं, ज्या गाण्याने आपण त्यांचं स्वागत केलं त्या गाण्याकडे जरा परतून पाहूया. इवलं इवलं रोप लई उंच वाढलंय मोप. एक छोटंसं रोप, एक तरुण माणूस हा केरळमधून इथे आला आणि ह्या मातीचा बनून गेला. फक्त ह्या मातीचा बनून गेला असं नाही, तर या मातीमध्ये त्याने जे रुजवलं आणि फुलवलं ते ह्या मातीला परत देण्याचा त्याने प्रयत्न केलाच, पण केरळमध्ये जाऊन आपल्या मुळांना जपण्याचा प्रयत्न सुद्धा त्याने केला. आणि हे सगळं करत असताना माणूस किती साधा आहे. माणसाचं कर्तृत्व बाह्य रूपावरती मोजायचं नसतं, आणि शेतकऱ्याचं कर्तृत्व तर शेती बघताना त्या बांधावरती उभं राहूनच मोजायचं असतं. म्हणून आपण ही सगळी छायाचित्र बघितली. एक आगळा वेगळा शेतकरी, ज्याच्यासाठी शेती हा ध्यास आहे आणि ज्यानं या मातीमध्ये स्वतःला रुजवून घेतलंय, अशा या शेतकऱ्याला आपण सगळेजण जोरदार टाळ्यांनी सलाम करूया. आज तुमच्याशी गप्पा मारताना मला तरी एक खूप वेगळा अनुभव आला. आणि बऱ्याच वेळेला आपल्या असं लक्षात येतं की जो माणूस खऱ्या कृतीनं स्वतःचं कर्तृत्व दाखवत असतो, तो जेव्हा बोलतो तेव्हा ते किती मनपूर्वक असतं. तुमच्या सगळ्या प्रकल्पांसाठी आमच्याकडून खूप शुभेच्छा.